तर नानकर गावचे पोलीस पाटील सन्माननीय हरिदासजी काळन साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते। वेलकम दादा, आपलं सहर्ष असं स्वागत आहे। पहिली मॅच आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल वासुंद्री विपक्ष डोहळे। टॉस डोहळे संघाने जिंकला, त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चूज करण्यात आली। इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी वासुंद्री या संघाला। येत्या शनिवारी जर पाहायला गेलं तर अंडर 25 मध्ये एक मोठी स्पर्धा पाहायला मिळेल। आदिवासी गट 50,000 प्राइज असेल, 7,000 एंट्री आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक देखील आहे। अंडर 25 फॉर्मॅट मात्र इच्छुक जर कोणी असेल तर नक्की संपर्क साधू शकता। मुरबाड येथे ती क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल। आदिवासी गटामधील अंडर 25 चा पोल शनिवारी आहे आणि 7,000 एंट्री फी, 50,000 प्राइज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक देखील आहे त्या क्रीडा स्पर्धेमध्ये। वासुंद्री विपक्ष डोहळे अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते। बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय मंगेश, तर स्ट्रायकर एंड वरती विशाल असतील, नॉन स्ट्रायकर एंड वरती प्रवीण आपल्याला पाहायला मिळतील। प्रवीण स्ट्रायकर एंड वरती असतील तर विशाल आपल्याला नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतील। बॉलिंग मार्क वरती मंगेश पाहायला मिळत आहेत। ऑल द बेस्ट बोथ द टीम, लेट्स प्ले गेम ऑन। गोलंदाज तयार होतोय स्ट्रायकर एंड वरती, फलंदाज देखील तयार। टीप मध्ये 2 खेळाडू, पहिला असेल मिड विकेटला ऑन साइडला तर दुसरा वाईडिश लॉंग ऑनला। पहिला चेंडू चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक होते मिड ऑनचे। फिल्डिंग खराब पाहायला मिळते। कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हा समीकरण इथे उद्ध्वस्त होते। पहिल्या चेंडूवरती कॅचची संधी होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये। आयुष्य तुम्हाला संधी देतो मात्र संधीचं सोनं हे तुम्ही केलं पाहिजे। इथे आपण पाहतोय संधीचं सोनं झालं नाहीये। एक धाव कंप्लीट झाली टीमची टोटल सिंगलच्या मदतीने 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल। 1 रन ऑन द बोर्ड, एक धाव फलकावरती पाहायला मिळतीये। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो, चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू इम्प्रेसिव्ह पाहायला मिळाला। इथे चांगला चेंडू असेल, फलंदाज थोडेसे शफल झाले, टप्पा पडला, थोडासा बाहेर चेंडू निघला, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतो। डॉट बॉलची समाप्ती होतीये। अगदी स्वतः अंपायरच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थातच सुभाषजी वाघे आपल्याला पाहायला मिळतील। प्रत्येक गोष्टीची पाहणी त्यांच्या माध्यमातून केली जाते। 1 मॅन आर्मी म्हणून त्यांची ओळख आहे। यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो, इनफिल्डला भेदलाय आणि त्यानंतर धनधन करत चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे। एक्स्ट्रा कव्हर मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, चेंडू सीमा पार, 4 धावेसाठी येतोय। आजच्या दिवसामधील हा पहिला चौकार। इथे पुल करायचा प्रयत्न, मिस स्टॅम्प स्ट्रोक, चेंडू वाईडिश लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होतोय मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट। बॅकिंग चांगली होती। स्ट्रायकर एंड वरती जर विचार केला तर यष्टिरक्षक होते, त्यांच्या आवाक्याच्या दूर चेंडू पडला मात्र पॅकिंगला आले थर्डमॅनचे प्लेयर आणि बॅकिंग चांगली झाली, तोपर्यंत कंप्लीट केली जाते। सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 6 पाहायला मिळेल। पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर सिंगल येतोय। इथे जर पहिल्या चेंडूवरती कॅच पकडली असती तर मात्र विशाल स्ट्राइकवर आला नसता, एक चौकार देखील गेला नसता। त्यामुळे कॅचेस पकडणं गरजेचं आहे। इथे कॅच पकडली नाहीये। थांबून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, थोडेसे ऑन साइडला टार्गेट करायचं होतं, ऑफ साइडला शफल झाले होते आणि त्यानंतर स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, फाईन लेग असेल, या रिझनला टार्गेट करायचं होतं मात्र चेंडूला पिक करू शकले नाहीयेत आणि येतोय हा डॉट बॉल। अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो। या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज तयार आहे। अक्रॉस द लाईन स्ट्रोक खेळायचं होतं, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न मात्र गॅदर करू शकले नाहीयेत।
षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाची समाप्ती होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 चेंडूंमध्ये 2 धावांवरती प्रवीण खेळतो. दुसऱ्या बाजूला 3 चेंडूंमध्ये 5 धावांवरती विशाल खेळतोय. मंगेशचं कौतुक होणं गरजेचं आहे. एक चौकार त्याच्या विरोधामध्ये आला होता, मात्र एक कॅचची संधी देखील मिडॉनला होतो. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चूक झाली, मिस्टेक पाहायला मिळाली आणि त्यामुळेच स्ट्राईक रोटेट झाली होती आणि एक चौकार आपण पाहिला होता विशालच्या बॅटमधून. मात्र दुसऱ्या षटकाची सुरुवात होती. मयूर येतो बॉलिंग मार्कवरती. इंडिव्हिज्युअल पहिलं टीम कडून दुसऱ्या षटकात. यावेळेस देखील कॅचची संधी होती. कॅचेस विन द मॅचेस मी वारंवार म्हणतोय, मात्र कॅच पकडली जात नाहीये. गोलंदाज गोलंदाजी चांगली करतायत, मात्र क्षेत्ररक्षकाची देखील साथ त्याला मिळणं गरजेचं आहे. टाळी कधीच एका हाताने वाजत नाही, त्यासाठी दोन्ही हात लागतात. मैत्री कधीच एकाकडून बनत नाही, त्यासाठी दोघांच्याही माध्यमातून मैत्री तितकीच घट्ट लागते. आणि त्याचप्रमाणे जर विकेट घ्यायची असेल तर गोलंदाजी चांगली करून फायदा नाहीये, क्षेत्ररक्षकाची देखील साथ त्याला मिळणं गरजेचं आहे. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. बॅक टू बॅक चांगले चेंडू पाहायला मिळतात. 8 चेंडू टाकलेत, एक चौकार गेलाय, मात्र इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळते. कालचा विचार केला, ही स्पर्धा झाल्यावरती नाईटला KTPL केली होती. 24 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज होती. 6 विकेट्स शिल्लक होत्या, तरी देखील 3 रनांनी तो संघ 3 रनांनी क्वार्टर फायनल मधील संघ जो मात्र पराभूत झाला. म्हणजेच काय 24 चेंडूंमध्ये 6 विकेट देखील गेले आणि फक्त 1 धाव बनवली. सो क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. 1 फॉर द ओव्हर असा कॉल दिला जातोय. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. तर दुसऱ्या क्वार्टर फायनल मध्ये 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज होती, तिथे 6 धावा डिफेंड झालत्या. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळतीये. सिंगल धाव इथे कंप्लीट होईल. वाईड पाहायला मिळेल. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. टीमची टोटल 10 डबल डिजिट मध्ये टीमची टोटल पाहायला मिळतीये. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिस्टेक. चेंडू सीमारेषा पलीकडे. हो गई गलती, हो गई बोल. आणि त्यानंतर चेंडू सीमा पार गोल. चौकार येतोय. 4 धावा. मिस्टेक पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती मिस्टेक झाली पहिल्या षटकाच्या, तिथे 1 धाव आली. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मिस्टेक, कॅच सोडली, तिथे 1 धाव आली आणि आता चौकार देखील गेला. म्हणजेच काय तर 6 धावा अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या या इनिंग मध्ये आतापर्यंत. एकंदरीत आपण पाहिलं तर एका चेंडूसाठी अजूनही शिल्लक पाहायला मिळतो या दुसऱ्या षटकामधील. गोलंदाज CR बॉलिंग मार्क वरती. चांगली गोलंदाजी मयूर करतोय, नो डाऊट. आतापर्यंत 7 धावा त्यांनी खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये देखील 7 धावा पाहायला मिळाल्या होत्या. षटकाची सुरुवात चांगली झाली होती. इथे स्ट्रोक फसला आहे, मात्र डाऊन द बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत. जजमेंट खराब. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा चौकार. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल बिनबाद 18 धावा.
दोन षटकांची समाप्ती पाहायला मिळते. दोन षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सुभाष सर, नेक्स्ट मॅच एका बाजूला नानकर संघ, दुसऱ्या बाजूला वारलीपाडा संघ असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. अठरा धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. दोन षटकांची समाप्ती होती. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतो. तिसऱ्या षटकामध्ये चांगला चेंडू पाहायला मिळतो. यष्टीरक्षक थोड्याशा प्रमाणामध्ये फंबल पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलची समाप्ती होतीये. समीर पाहायला मिळतील तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाजी चांगली होती, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. मी वारंवार उल्लेख करतोय. 2 चौकार गेले, एक गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून आणि एक काऊ कॉर्नर मधून. 2 कॅचेस सुटल्या, एक मिड ऑनला आणि एक शॉट मिड विकेटला. तिथे देखील सिंगल पाहायला मिळाले. एकंदरीत 10 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. इथे आपण पाहतोय एक धाव कंप्लीट होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 19 धावा, 19 रन ऑन द बोर्ड. बिनबाद 19 अशी धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आहे. नानकर संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत, मात्र वारलीपाडा संघातला विनंती असेल आपण लवकरात लवकर कॅप्टनला पाठवायचंय. फुलटॉस चेंडू होता, डीप होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडूवरती फुलटॉल वसूल करण्याचा प्रयत्न देखील केला नाही फलंदाजांनी. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न देखील केला नाही. बॅट्सविंग थोडीशी कमी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच गोष्टीला अनुषंगून येते फक्त सिंगल धाव मिळेल. 21 धावा धावफलकावरती आहे. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. मिस्टॅम स्ट्रोक फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलाय, मात्र तोपर्यंत नॉन स्ट्रायकर एंडवरती कुठलाही खेळाडू नव्हता. याला म्हटलं जातं प्रेझेन्स ऑफ माइंड. इथून चान्स देखील होता रनआउटचा, मात्र रनआउट जर झाला नसता, बॅकिंगला कुठला खेळाडू नव्हता, एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून धावा देखील मिळू शकल्या असत्या. जिथे एक धाव होती तिथे 2 किंबहुना 3 धावा मिळू शकल्या असत्या. त्यामुळे थ्रो केला नाहीये. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फटका फसलाय. डाऊन दी बॉल. व्हॉट अ फिल्डिंग. एफर्ट चांगला होता, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने 3 षटकांची अंपायर या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 4 सिंगल आले आणि या चेंडूवरती 2 धावा की 1 धाव. 2 धावा ना, 2 धावा मग ओव्हर होते. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 4 सिंगल आलेत. 4 सिंगल आले आणि 5वा चेंडू सॉरी 5 चेंडू आहेत ना, त्याच्यात 4च धावा आल्या आणि 6व्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. तीन षटकांची समाप्ती होते. 24 धावा डॉट, त्यानंतर 4 सिंगल आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. चोवीस धावा आहेत. बिनबाद 24 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. वारलीपाडा टीमचे कॅप्टन रिक्वेस्ट असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. आपण टॉस देखील करणार आहोत.
तीन षटकांची समाप्ती, 24 धावा, 8ची सरासरी आतापर्यंत राखली जाते. बिनबाद 24 धावा. मात्र इथून मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे. आतापर्यंत जर विचार केला तर धावसंख्या थोडीशी कमी आपल्याला पाहायला मिळते. हा ग्राफ वाढवणं गरजेचं आहे. 14 ते 15 धावा या षटकामध्ये येणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला अशाच प्रकारे धावसंख्या राहिली, 7-8 धावा आल्या तर मात्र फ्रंट फूटवरती आपल्याला ढोळे संघ पाहायला मिळू शकतो. 2 धावा इथे कंप्लीट होतात. पहिल्या चेंडूवरती ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये चौथी पाहायला मिळेल. अंतिम निर्वाणीचं षटक डेथ ओव्हर, ज्याला आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतो, हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. आणि या हाणामारीच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती 2 धावा एकवटल्या जातात. 26 धावा, बिनबाद 26 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, कॅच कंप्लीट होतीये, फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन लागतोय. पहिला धक्का 26 या आकड्यावरती वासुंद्री या संघाला. फलंदाज आपण पाहू शकतो प्रवीण चेके संपुष्टात 15 वरती लागतो. इंडिव्हिज्युअल 15 धावा बनवून तो मात्र बाद होतोय. आणि एकंदरीत 26 या आकड्यावरती पहिला झटका वासुंद्री संघाला. पहिला झटका लागतोय 26 या आकड्यावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा होत्या. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर विकेट. इथे शफल होऊन खेळायचा प्रयत्न, ऑन साइडला पुन्हा एकदा मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग या रिझनला टार्गेट करायचं होतं. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 26 धावा फक्त धावफलकावरती आहेत. मात्र कालच्या दिवसामध्ये जे 2 क्वार्टर फायनल पाहिले त्याला बघून मी म्हणेल कुठली धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी नाही देऊ शकत. 6 चेंडूंमध्ये पहिल्या क्वार्टर फायनल मध्ये 6 धावा डिफेंड झाल्या होत्या, मेडन ओव्हर पाहायला मिळाले. आणि दुसऱ्या क्वार्टर फायनल मध्ये 24 चेंडूंमध्ये 4 धावा पाहिजे होते. 6 विकेट बाकी होते, तरी देखील एकच रन बनवला आणि 6 विकेट पडल्या. इथे कॉलिंग मध्ये खराबी आहे. 3 धावा कंप्लीट होतील. कॉलिंग खराब पाहायला मिळतोय. कॉलिंग करणं गरजेचं होतं. 2 क्षेत्ररक्षक आले होते. एकाला म्हटलं पाहिजे होतं की मी चेंडूवरती जातोय, तू माझ्या बॅकिंगला थांब. मात्र कॉलिंग झाली नाही दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये. दोघं म्हणत होते की मी चेंडूला गॅदर करेल. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 2 चेंडूंचा काही शिल्लक. 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले. 40+ धावसंख्या चांगला टोटल बनू शकतो. एक मोठा फटका आला, 35 धावसंख्या बनू शकते. त्यामध्ये फाईट होईल. मात्र एकही मोठा फटका आला नाही तर मात्र डोळे संघाच्या बाजूने दुसऱ्या इनिंग मध्ये मी म्हणेल मोमेंटम असेल. वाईट बॉल येतो इथे. वाईटच्या मदतीने टीमची टोटल 30 आकड्यावरती पाहायला मिळेल. एका गड्याच्या मोबदल्यात 30 धावा. सुभाष यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. वनमन आर्मी म्हणून त्यांची ओळख आहे. सुरेख असं आयोजन, सुरेख असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आदिवासी गट म्हटलं तर अतिशय शांत आणि शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. शिस्तबद्ध संघ देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशाच मी म्हणेल गटाच्या मॅचेस भरवणं गरजेचं आहे. कारण टॅलेंट या सर्वांमध्ये आहे. मात्र हवा तसा प्लॅटफॉर्म हे खेळाडूंना या संघांना मिळत नाहीये. आणि तो प्लॅटफॉर्म देण्याचं काम सुभाष वाघे यांच्या माध्यमातून करण्यात येतो. आणि संपूर्ण आई जीवदानी क्रिकेट संघ नानकर यांच्या माध्यमातून हे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. सो त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. 32 धावा अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक. ओव्हर नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजून थोडस जर आपटला असता तर मी म्हणेल पायावरती चेंडू लागला असता. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 33 धावा पाहायला मिळतील.
इथे पुल करायचा प्रयत्न, मिस्टॅम स्ट्रोक डाऊन द बॉल, फिल्डर येतोय, कॅच कंप्लीट होतीये, फलंदाज होतोय बाद. पहिल्या इनिंगचा 5 विकेट समाप्त, 33 धावा, 34 धाव्यांचं टार्गेट इथे सेट करण्यात येतोय. 34 रन्स टू विन इन रिमेनिंग 24 बॉल्स. 24 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज असेल दुसऱ्या इनिंग मध्ये डोहोळे या संघाला वासुंदी संघाविरोधात. वर्लीपाडा टीमला विनंती असेल लवकरात लवकर कॅप्टनला पाठवायचं. तेहतीस धावा धावफलकावरती होते. 34 धावेंचं टार्गेट सेट करण्यात येते. बॉलिंग मार्कवरती रोशन आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड इनिंगला होती सुरुवात. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग तर चांगली होती मात्र चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होईल. 34 धावेंचं टार्गेट. पहिल्या षटकामध्ये
पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये जर 34 धावांचा टार्गेट चेस करत असताना तुम्ही 10 ते 12 धावा बनवल्या, अर्धा काम तुमचं या ओव्हरमध्येच होईल. मात्र दुसऱ्या बाजूला विकेट्स किंबहुना डॉट बॉल आला तर मात्र कमबॅक वासुंद्री संघाचा देखील होऊ शकतो. मोठा फटका मारायचा प्रयत्न होतो, मिस टाइम स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, 2 क्षेत्ररक्षक होते, दोघांचे एफर्ट चांगले होते. पहिल्याच्या माध्यमातून चेंडू हवेमध्ये उडला आणि दुसऱ्याच्या माध्यमातून जजमेंट चांगलं होतं, मात्र थोडशा पणावांमध्ये शेवटच्या क्षणी मी म्हणेल जजमेंट चुकला आणि तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळतीये 2 धावा. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल आपल्याला ओपन होतीये 2 धावा धावफलकावरती. 2 रन ऑन दी बोर्ड, 2 धावा धावफलकावरती असतील. मॅनेजमेंट कमिटी रिक्वेस्ट आहे आपल्याला, आपण वरळीपाडा टीमच्या कॅप्टनशी संपर्क साधायचा. यावेळेस आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट होईल. टीमची टोटल 3 या आकड्यावरती. तीन धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो. पहिली मार्गस्थ आहे सुभाष यांचं कौतुक होणं गरजेचं आहे, कारण खूप सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ॲज अ स्कोरर रवींद्र पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये आदित्य आपल्याला पाहायला मिळाले होते, आजच्या दिवसामध्ये रवींद्र पाहायला मिळतात. यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. तर गोरख असतील, आमचे विजय असतील, मधुकर असतील, यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. त्यांच्या माध्यमातून देखील खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेतली जाते. संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी ज्यामध्ये गोरख असतील, विजय असतील, मधुकर असतील, त्यानंतर आदित्य असतील, आमचे रवींद्र असतील आणि सुभाष देखील पाहायला मिळतील. या सगळ्यांचंच कौतुक होणं गरजेचं आहे. धावसंख्या 4 पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये मोठे फटके काही येत नाही येत. मोठ्या फटक्यांपासून पूर्ण प्रकारे वंचित ठेवण्याचं काम या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतो. गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होतो, मात्र सबमरीन डिलिव्हरी एक्सपेक्टेड केलं त्यापेक्षा कमी टेक ऑफ चेंडूला मिळतोय. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत डॉट बॉलची समाप्ती होती. 4 धावा धावफलकावरती. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण इथे पाहायला मिळतो. डीप मध्ये मिड विकेटला एक प्लेअर ऑन साइडला, दुसरा वाइडिश लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळतो. तर इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये थर्ड मॅन फाईन लेग इथे शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. लाऊड अपील केली जाते अंपायरच्या माध्यमातून, बॅट्समनच्या माध्यमातून लाऊड अपील केली जाते की इट्स वाईड. मात्र अंपायर आपल्याला पाहायला मिळतात ते मात्र तटस्थ. डॉट बॉलची समाप्ती होती. एकंदरीत पहिल्या षटकाची समाप्ती. 4 धावा धावफलकावरती. विजयासाठी येणारे 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. पहिल्या षटकाची समाप्ती. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. राहुल ज्याच्या माध्यमातून लागेल का संघाला विजयाची चाहूल हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 रन्स ऑन दी बोर्ड. 4 धावा धावफलकावरती. इथे आपल्याला पाहायला मिळेल वाईट बॉल येतोय. वाईटची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 5 पाहायला मिळेल. 5 रन 5 धावा धावफलकावरती. विनंती असेल मॅनेजमेंट कमिटीला आपण लवकरात लवकर वरळीपाडा टीमच्या कॅप्टनशी संपर्क साधायचा. अजून एक चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होती. 34 टार्गेटचा पाठलाग तुम्ही करतायत, मात्र अशा प्रसंगी जर तुम्ही डॉट बॉल पर्सेंटेज खूप जास्त प्रमाणामध्ये खेळतायत तर मात्र तो 34 धावा तुम्हाला 50 वाटतील यात काही शंका नाहीये. आणि आता सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं
तर 50 पेक्षा कमी धावसंख्या वाटतही नाहीये, कारण 10 पेक्षा जास्तची सरासरी आता झालेली पाहायला मिळते. मिस्टर एमस्ट्रोक चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये पडतो. एक्स्ट्रा कव्हरचा डीप मधून फिल्डर जोपर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने 7 धावा, बिनबाद 7 अशी धावसंख्या पाहायला मिळेल. बिनबाद 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ड्राईव्ह करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून होतीये. चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये चेंडू सीमा पार चाललाय. लक फॅक्टर ऑन होतोय आणि त्यावरती नशिबाचा चौकार मिळतोय. 11 धावा धावफलकावर, 11 रन. चूक पाहायला मिळतीये. अशा प्रकारच्या जर तुम्ही चुका केल्या तर समोरचा संघ तुमच्यावरती आवी ठरू शकतो. 11 धावा, बिनबाद 11. विजयासाठी 15 चेंडू 23 धावांची गरज. मोमेंटम सध्याच्या स्थितीला वासुंद्री संघाच्या बाजूने होता, मात्र या चौकाराने मी म्हणेल थोडंसं तो शिफ्ट होतोय मोमेंटम डोहोळे संघाच्या बाजूने. एका बाजूला वासुंद्री, दुसऱ्या बाजूला डोहोळे. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केलाय क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग एफर्ट चांगले पाहायला मिळतील. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतात. मी सातत्याने उल्लेख करेल या मैदानाचा देखील आणि चेंडूचा देखील निव्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो या क्रीडा स्पर्धेसाठी. त्या जागी जर कॅप्टनचा चेंडू असता तर चौकार देखील गेला असता, नाही तर षटकार देखील गेला असता. कॅप्टनचा जरी चेंडू असता किंबहुना 70-70चा जरी चेंडू असता तरी देखील हा चौकार किंवा षटकार गेला असता. मात्र निव्याचे चेंडू जास्त ट्रॅव्हल होत नाहीत, त्यासाठी गोलंदाजाची गती जास्त असेल तर मात्र षटकार जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र गोलंदाज कमी गतीने गोलंदाजी करतोय. अशा परिस्थितीमध्ये फलंदाजाला ताकद लावावी लागते आणि ती ताकद इथे लागत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. 13 धावा अजूनही एका चेंडूचा काही ओव्हर मधील शिल्लक पाहायला मिळतो. 13 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. सुरुवातीला 8.25 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करायची होती, मात्र सध्याच्या स्थितीला 9.69 ची सरासरी मेंटेन करावी लागेल. इथे 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतो वाडिश लॉंगॉनला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 षटकांची समाप्ती. 15 धावा धावफलकावरती असतील. येणारे 12 चेंडू 19 धावांची गरज. दोन षटकांची समाप्ती. 15 धावा विजयासाठी अजून 12 चेंडू 19 धावांची गरज. लाऊड अपील होती, मात्र 1 धाव इथे कंप्लीट होईल. विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज. प्रवीण आपल्याला पाहायला मिळतील इंडिव्हिज्युअल पहिल्या टीम कडून तिसऱ्या षटकामध्ये येतात. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. वरळी पाळणा टीमच्या कॅप्टनला शेवटचा ऑफिशियल पुकार असेल. लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचं.
इथे देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, दरम्यान एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. बघता बघता 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 18 आकड्यावरती. येथे शनिवारी मुरबाड येथे एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे, मुरबाडकर चषक. आणि शनिवारच्या दिवसाचा विचार केला तर अंडर-25 मध्ये आदिवासी गट असेल, जिथे 7,000 एंट्री फी, मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक देखील असेल आणि 50,000 प्रथम पारितोषिक आहे त्या क्रीडा स्पर्धेमध्ये. जर कोणी इच्छुक असेल तर नक्की संपर्क करू शकता. एकोणावीस धावा धावफलकावरती, 9 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. 15 चेंडूंमध्ये 19 धावा झाल्यात, अजूनही 9 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. येणारे 3 चेंडू, त्यामध्ये 2 मोठे फटके, किंबहुना कमीत कमी एक मोठा फटका लागणं गरजेचं आहे, जेणेकरून शेवटच्या षटकामध्ये 10 पर्यंत तुम्ही टार्गेट चेस करू शकाल. तुमची देखील दमछाक होणार नाही, मात्र त्यासाठी एक मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे. इथे येतो डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती होती. 8 चेंडू 15 धावांची गरज. 19 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. असं वाटलं होतं की तिसऱ्या षटकामध्ये मॅच फिनिश होऊ शकते, मात्र ज्या प्रकारे गोलंदाजी केली वासुदेव संघाने, त्यांचं देखील उल्लेख आणि कौतुक होणं गरजेचं. खूप सुरेख प्रकारे कमबॅक त्यांनी देखील करून दिलाय. इथे फटका फसलाय, मात्र विकेट एरिया पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय नो मॅन्स लँड मधून, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी नशिबाचा लक फॅक्टर ऑन करणारा, मॅचची संजीवनी प्रदान करणारा येतोय हा चौकार. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. आई जीवदानी क्रिकेट संघ नानकर आयोजित आई जीवदानी चषक 2025 आजचा शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळाली. पहिली मॅच पाहायला मिळते. यावेळेस देखील स्ट्रोक फसलाय, मात्र डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येत होते त्यांच्या आवाक्याच्या दूर. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. ज्याप्रमाणे फुग्याला टिचकी मारावी, त्यातून हवा निघावी. मागच्या 2 चेंडूंवरती एक चौकार आला, एक षटकार आला आणि त्यानंतर या मॅच मधून देखील हवा निघलेली पाहायला मिळते. समीकरण येणारे 6 चेंडू 5 धाव्यांची गरज. तीन षटकांची समाप्ती. 29 धावा धावफलकावरती. येणारी 6 चेंडू 5 धावांची गरज. यानंतर होणारी मॅच. एका बाजूला नानकर, दुसऱ्या बाजूला वरईपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. आपण टॉस करणार आहोत. या मॅच साठी खूप जास्त अवधी लागलेला आहे. आतापर्यंत पाहायला गेलं तर 55 मिनिटं कंप्लीट होतील. मिस्टॅम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल. फिल्डर येतोय, कॅच झाली, कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. समीकरण येणारे 5 चेंडू 5 धावांची गरज.
विजय नवीन फलंदाज पाहायला मिळतील. 5 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. 5 चेंडू नंतर मॅचचा फिनिश होईल. मात्र कुठला संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल आणि कुठल्या संघाला परतीचा प्रवास करावा लागेल हे पाहणं महत्वाचं आहे. चला मॅचचा रिदम थांबवायचा नाहीये. विनंती असेल लवकरात लवकर मॅच स्पीडअप करायची. मॅचचा रिदम तोडू नका, कारण मोमेंटम एका संघाच्या बाजूने असतं. मॅचचा रिदम तोडल्यावर ते विकेट पडतात किंवा धावा देखील जात असताना पाहायला मिळतात. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक येथील एकदा झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतात. समीकरण येऊन टेपले. 4 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज असेल. 4 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. इथे त्रिफळा चित केल्या जातात. एस्टनचा वेग घेणारा चेंडू होता. फलंदाज होते बाद. समीकरण 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. 6 चेंडूंमध्ये 5 धाव्यांची गरज होती. तिथून मात्र कमबॅक केलं गोलंदाजाने. मग 2 धावा आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक. 3 चेंडू आणि कंपल्सरी 3 धावा इथून बनवाव्या लागतील. तीन चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. गोलंदाजाच्या माध्यमातून शेवटच्या षटकामध्ये आला. मी याच गोष्टीचा उल्लेख करत होतो. तुम्ही जर मॅच लांबवली, मोमेंटम तुमच्या बाजूने होता, मात्र त्याला शिफ्ट व्हायला वेळ लागत नाही. इथे डॉट बॉलची समाप्ती होते. 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. याला म्हटलं जातं क्रिकेट. क्षणाक्षणाला बदलणारे चित्र आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतात आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण इथे पाहू शकतो. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. 6 चेंडूंमध्ये 5 धावा पाहिजे होत्या. आता 3 चेंडूंमध्ये 2 चेंडूंमध्ये 3 धाव्यांची गरज आहे. मिस्टॅम स्ट्रोक. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. मिस्टेक होतीये. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट होतात. येणारा 1 चेंडू आणि 1 धावेची गरज असं समीकरण पाहायला मिळतोय. कंपल्सरी 1 चेंडूमध्ये 1 धावेची गरज इथून आपल्याला पाहायला मिळेल. जी सोपी मॅच होती ती आता थोड्याशा प्रमाणामध्ये अवघड आपल्याला पाहायला मिळेल. आणि एका गोष्टीची नोंद करून घ्यायची. इथे जर यष्टिरक्षकाने हा चेंडू गॅदर केला तर हा चेंडू डॉट होईल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. 1 चेंडू आणि कंपल्सरी 1 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळेल. याच गोष्टीचा मी उल्लेख केला होता. कालच्या दिवसामध्ये 18 चेंडूंमध्ये 21 धावा देखील डिफेंड झाल्या होत्या. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये मी वारंवार उल्लेख करतो, क्वार्टर फायनल मध्ये 6 चेंडूंमध्ये 6 धावा डिफेंड मिडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टर फायनलचा जर विचार केला त्यावेळेस देखील 24 चेंडूंमध्ये 4 धावा डिफेंड झाल्या होत्या. 6 विकेट्स होत्या तरी देखील फक्त 1 धाव पाहायला मिळाली. 3 धावांनी ते मॅच समोरचा संघ जिंकला होता. अशा प्रकारे खूप कमी अशा मॅचेस पाहायला मिळतात. यावेळेस फुलटॉस चेंडू हवेमध्ये आणि कॅच सुटली आहे. कॅच सुटलेली पाहायला मिळतीये. नशीब याला म्हटलं जातं. 1 चेंडूमध्ये 1 धावेची गरज होती. सोपी कॅच होती. गोलंदाजाने कॅच सोडली आणि त्यानंतर मॅच देखील हारावी लागतीये. मॅच मात्र फिनिश होतीये. डोळे संघाने मॅच जिंकली, मात्र मन हे वासुंदेव संघाने जिंकले, त्यात काही शंका नाहीये.